नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जे आहे तब्बल 620 जागांसाठी सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, ज्यामार्फत गट क आणि गट ड संवर्गामधील अनेक पदे जी आहे जी की भरली जाणारी आहेत। तर त्यापैकीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही बीकॉम पास झालेले विद्यार्थी आहेत, ज्यांचं बीकॉम झालेलं आहे, बीकॉममध्ये ग्रॅज्युएशन, त्या विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल या ठिकाणी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत, जे की एका पदाकरता। तर ते कोणतं पद आहे किंवा एकूण जागा किती आहेत, त्या पदासाठी पे लेवल किती असणार असेल, याबाबत आपण संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। व तसंच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम नोकर भरतीचे अपडेट मिळणारे असतील। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता जे काय आपण NMC ची जी आपली वेबसाईट्स किंवा जे आपलं परिपत्रक आहे जाहिरातीचं, त्यावर आपण आहोत। आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता जे काही पदाचं नाव आहे, जे की लेखालिपिक हे पद आहे। आणि यासाठी जे तुम्ही वेतन श्रेणी या ठिकाणी पाहू शकता, जे काही 19,900 पासून ते 63,200 एवढे या ठिकाणी पे लेवल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आणि यासाठी जी आहे जी की जागा टोटली 58 जागांकरता ही जी आहे जी की सरळ सेवा भरती आहे। आणि जर आपण जात प्रवर्ग पाहिलं तर सर्व जात प्रवर्गासाठी या ठिकाणी जागा जी आहे खूप छान पद्धतीने ठेवण्यात आलेल्या आहे। त्यासोबतच जे समांतर आरक्षणाच्या बाबी असतील ते देखील या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत। तर या ठिकाणी मेन म्हणजे पाहून घ्या, एकूण 58 जागा आहेत आणि तुमच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी सर्व काही जागा तुम्ही पाहून घेऊ शकता। आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची असेल आणि त्यासाठी तुम्हाला जर परफेक्ट स्टडी मटेरियल हवं असेल तर ते देखील आता आपल्याकडे उपलब्ध आहे। तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप सेलरची लिंक आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कनेक्ट करून त्या ठिकाणी त्याची आपली जी फीस आहे ती पेड करून त्या ठिकाणी सर्व काही लेखालिपिक या पदासाठी असलेलं A to Z स्टडी मटेरियल घेऊ शकता। जे काही एक्झाममध्ये तुमच्या विचारलं जाईल किंवा जे तुमचा अभ्यासक्रम आहे तेच तुम्हाला त्या ठिकाणी एक्झॅक्टली तुम्हाला संपूर्ण काही पुरवलं जाणार असेल। त्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज पडणारी नसेल, जी इतरत्र वाचण्यासाठी, व त्यासोबतच कोणतीही तुम्हाला महागडे कोचिंग लावण्याची तर अजिबात गरज पडणार नसेल। त्यामुळे ज्यांना कोणाला या पदाकरता परफेक्ट तयारी करून एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरला नक्की मेसेज करून मिळवून घेऊ शकता। तर शैक्षणिक अर्हतेमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी, म्हणजेच तुमचं बीकॉम झालेलं असेल तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यासोबत म्हटलेलं आहे मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादाची व इंग्रजी टंकलेखनाची किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे। म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे 30-40 असणं आवश्यक आहे। तर 30-40 असणं आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्याकडे 30-40 असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। व त्यासोबत त्यांनी म्हटलेलं आहे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे। तर मराठी भाषा ही आपल्याला प्रत्येकाला ते महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे परंतु यामध्ये जो सर्वात मेन मुद्दा आहे जो की या टंकलेखनाच्या प्रमाणपत्राचा, तर ज्यांच्याकडे टंकलेखनाचं प्रमाणपत्र आहे त्यांनी जे आहे या ठिकाणी लगेच अर्ज करा। आणि ज्यांच्याकडे नाही तर त्यांना आता सांगत आहे, भविष्यामध्ये अजूनही महानगरपालिकेच्या भरपूर जाहिराती येतील आणि त्या संपूर्ण जाहिरातीमध्ये हा पद जो आहे तो निश्चित असणारा असेल। आणि जर तुम्हाला या पदावर रुजू व्हायचं असेल तर तुमच्याकडे 100% हे 30-40 प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। आणि हे जे जागा असतात लेखालिपिकचे, ते फक्त आणि फक्त बीकॉम वाल्या विद्यार्थ्यांना जे आहे जे की रिझर्व असतात, त्यामुळे इतर जे काही बॅचलर विद्यार्थी असतील ते यामध्ये कम्पीट करू शकत नाहीत। त्यामुळे हे तुमच्यासाठी बीकॉम वाल्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे। त्यानंतर पाहू आपण याचा परीक्षेचा फॉर्मॅट की नेमका कोणत्या प्रकारचा असतो। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लेखालिपिक गट क चं पद आहे आणि यासाठी परीक्षेचा फॉर्मॅट हा तुमचा या प्रकारचा असतो, ज्यामध्ये मराठीचे 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न आणि संबंधित विषयाचे एकूण 40 प्रश्न असतात। आणि याचा दर्जा जो असतो तो पदवी लेवलचा असतो आणि जे परीक्षेचं माध्यम आहे ते आपल्या मराठी भाषेमधून असतं। आणि यासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये 100 प्रश्न विचारले जातात, 200 गुणासाठी हे विचारले जातात। आणि परीक्षेचा कालावधी हा 2 तास असतो आणि परीक्षा ही तुमची ऑनलाईन होणारी असते। जर मित्रांनो तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगू शकता, किंवा जो आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील जॉईन करून आम्हाला विचारू शकता। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।